सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दोषिरेते हे कुलघ्नानां वर्णसंकरकारकहे उत्साद्यन्ते जातिधर्मः कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रम। अहोबत महत पापं कर्तुं व्यवसिता वयं यद् राज्यसुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यतः। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण 257 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करणार आहे। तत्पूर्वी जे काही श्लोक आहे त्या श्लोकाचं चिंतन आपण करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं होतं की हा जो अर्जुन आहे हा अर्जुन भगवंताला वेगवेगळ्या प्रकारे भगवंताला सांगत आहे की या सगळ्यांना मारल्यानंतर हे सगळे मेल्यानंतर जो काही हे सैनिक मेल्यानंतर हे जो काही वर्णसंकर होईल आणि त्या वर्णसंकरामुळे काय होईल सगळीकडे अधर्म माजेल आणि सगळीकडे अधर्म निर्माण होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्जुनाला असं वाटते की हे युद्ध घडू नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अर्जुन सांगत आहे दोष रेते हे कुलघ्नानां वर्णसंकरकारक हे उत्साद्यन्ते जाती धर्मः कुलधर्माश्च शाश्वतः। अरे कुलक्षय करणाऱ्याने या वर्णसंकरकारक दोषाने सनातन धर्म किंवा कुलधर्म नष्ट होईल। काय होईल वर्णसंकर हा जो काही दोष आहे हा दोष लागल्यानंतर जो सनातन धर्म आहे कुलधर्म आहे तो काय नाश पावेल। कारण वर्णसंकर झाल्यानंतर दोघांचेही संस्कार भिन्न आहे दोघांचे संस्कार भिन्न राहतील आणि त्यामुळे जे काही विधिवत कार्य केलं पाहिजे जे काही विधिवत यज्ञ अनुष्ठान जप तप जे काही रोजचा नित्यक्रम असेल जी काही संध्या असेल ती केली पाहिजेत तर ती होणार नाही आणि त्यामुळे काय होईल तर सगळीकडे अधर्म माजेल कुलधर्म नष्ट होईल। उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रमः। की या उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां की हे भगवन हा जो काही कुलधर्म आहे हा नष्ट झाल्यानंतर निश्चितच नरकवास भोगावा लागेल। कोणाला अरे ज्याने कुलधर्म नष्ट केला असा जो कोणी असेल त्यालाही आणि त्याचे जे काही पूर्वज आहे त्यांनाही नरकवास प्राप्त होईल। म्हणून अहोबत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यतः। की मी काहीही झालं तरी मी हे युद्धासारखं पाप करणार नाही किंवा हे पाप करण्यास मी सिद्ध ते जरी सिद्ध झाले असतील ते जरी ठार मारण्यासाठी आम्हाला आले असतील परंतु आम्ही मात्र लढणार नाही आम्ही मात्र युद्ध करणार नाही। आता या ठिकाणी जो अर्जुन आहे तो अर्जुन म्हणत आहे अहो अहो शब्दानं हा जो अहो शब्द यांनी वापरला अहोबत महत पापम की अहो अहो शब्द जो आहे तो आश्चर्यवाचक आहे आणि बत शब्द आहे हा खेदवाचक आहे। पहिल्या अहो शब्दामध्ये आश्चर्य त्याने व्यक्त केलं आणि दुसऱ्या बत शब्दाने खेद व्यक्त केला। अहो शब्द या आश्चर्य याच्यासाठी वापरला आहे की युद्धापासून जे काही अनर्थ परिणाम होणार आहे जो काही होणारा परिणाम आहे हा जो परिणाम आहे हे जे काही पाप आहे हे पाप
एका पक्षाकडून होईल का दोन्ही पक्षाकडून होईल, पण तरीही ते लढण्यासाठी आले आहे आणि बद शब्दाने खेद व्यक्त केला आहे की मी या युद्धामध्ये लढणार नाही, कारण त्यामुळे काय होईल तर महत पाप निर्माण होईल. आणि म्हणून माऊली त्याच्यावर काय सांगतात ते बघा. देवा अवधारी अनेक एक एत घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. या ठिकाणी ज्ञानोबराय असं सांगतात की अरे की देवा ऐक, या वर्णसंकरामुळे काय होईल तर दुसरे देखील मोठे पाप घडेल. आणि ते असे की पतिताच्या संसर्ग दोषामुळे इतर लोक सुद्धा आचार विचार देखील त्यांचे भ्रष्ट होतील, ते सुद्धा आचरणशील राहणार नाही. अरे संसर्ग दोष असं म्हणतात, यस्य संसर्ग दूषिता, हा की संसर्ग दोष लागतो. अरे खुजली कशी असते, खाज एकाला झाली त्याला काय म्हणतात गचकरण, एकाला झालं की लगेच दुसऱ्याला होतं, दुसऱ्याला झालं की लगेच तिसऱ्याला होतं, एका जणाला झालं आणि तो त्याच्या कपड्यावर जाऊन बसला की झालं त्याला गचकरण, खुजली, आहे का नाही. तर सांगायचं तात्पर्य त्या पद्धतीनं की हे जे काही संसर्ग आहे, यस्या संसर्ग दूषितः, की संसर्गाने काय होते दूषित होते. कोण, अरे सज्जन जे व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा तो कशामुळे दूषित होतो, संसर्गामुळे. अरे तुम्हाला माहिती असेल भागवतामध्ये कथा येते कोणाची, अजामिळाची. अजामिळ ब्राह्मण होता आणि 2 टाइम तो अजामिळ नित्य नेमाने संध्या करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ संध्या करायचा. परंतु हाच अजामिळ ज्या वेळेस त्या एका वेशेच्या संगतीमध्ये गेली आणि त्या वेशेचा जसं त्याला संबंध आला, अरे आपण केवळ तोंडानंच आपण ग्रहण करत नसतो, तर आपण नेत्र इंद्रियाद्वारे, कर्णाद्वारे किंवा नाकाद्वारे आपण वेगळ्या पद्धतीने काय करत असतो, ग्रहण करत असतो. जसं नेत्र इंद्रियाने जर एखादी वाईट गोष्ट पाहिली तर माणसाच्या मनामध्ये तशी कामना निर्माण होते. अरे हा जो काही अजामिळ होता, या अजामिळाने सुद्धा त्या वेशेला पाहिलं आणि त्या वेशेला तो वेशेमध्ये मोहित झाला. काय झाला, वेशेमध्ये मोहित झाला. अरे तुमच्या काळात नाही पण आमच्या काळात एक पिक्चर आला होता, तुम्ही नसेल पाहिला कदाचित, पिंजरा नावाचा. पाहिला का, नाही, मराठी पिक्चर होता पिंजरा. अरे एक मास्तर असतो, कोण, मास्तर, गावामध्ये त्याचं लय नाव असतं. परंतु एक दिवस जे तमासगीर आहे ते गावामध्ये येतात आणि मास्तर पहिले काही जात नाही ते तमाशाला, परंतु नंतर हळूहळू ते तमाशेचा त्या बाईचे काहीतरी निमित्त होऊन त्या तमाशाच्या फळामध्ये जातात आणि तमाशाच्या फळामध्ये जातात आणि ते त्या नर्तकीचे एवढे अधीन होऊन जातात की त्या नर्तकीसोबतच ते राहू लागतात. मला सांगा, त्या मास्तरांचा लोक काय करतात गावात की मास्तर मेले आणि मास्तराचा पुतळा बांधतात. काय, मास्तरांचा पुतळा बांधतात. पण मास्तर कुठं असतो, मास्तर नर्तकी सोबत. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी यस्या संसर्ग दूषिता, हा अजामिळ सुद्धा अजामिळाने पाहिलं की ही जी वेशा आहे त्या वेशेच्या संगतीमध्ये अजामिळ गेला आणि त्या अजामिळ संध्या वगैरे सगळं अजामिळाने सोडून दिलं. आणि मग जसं संघ तसं मनुष्य घडत असतो, त्या पद्धतीने या अजामिळाने मग चोऱ्या करायला सुरुवात केली, डाके पाडायला सुरुवात केली, लोकांना मारायला सुरुवात केली. सांगायचं तात्पर्य सज्जन असणारा हा अजामिळ दुराचारी बनला. कशामुळं, यस्य संसर्ग दूषिता, यस्या संसर्ग दूषिता. हा तसं या ठिकाणी माऊली सुद्धा म्हणतात की जे संग दोषे हा अवलौकिकी भ्रंश पावे, संगतीचा परिणाम. अरे एखादा व्यक्ती दारुड्यासोबत राहू द्या, अरे दारुड्यासोबत राहिल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या मनामध्ये सुद्धा अंतकरणामध्ये इच्छा होते की आपण सुद्धा एखादा पावा घेऊन पाहावं, आहे की नाही. अरे एखादा तंबाखू खाणारा, एखादा व्यसन करणारा व्यक्ती असू द्या आणि त्याच्यासोबत जास्त दिवस तुम्ही राहिले ना, तर तुम्हालाही असं वाटेल की एखाद दिवशी आपणही पुडी खाऊन पाहू 2-4 दाणे, आहे की नाही.
तुम्ही राहून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. यस्या संसर्ग दूषितः, तसं संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. अरे संगतीने ढेकनाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. संगतीचा परिणाम होतो, म्हणून संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी सुद्धा काय म्हणत आहे माऊली, की संग दोषामुळे काय होतं, तर संग दोषामुळे इतरांचे आचार विचार देखील काय होतील, भ्रष्ट होतील. अरे एक तसा वागायला लागला तर तू त्याला सोबती करत असतो. तो म्हणतो चाल, काय होतं, निवडणूक आल्यानंतर फुकट दारू पाजतात लोक, आणि निवडणूक झाली की मग ते इकत घ्यावं लागते, मग घर बर्बाद होतं. सांगायचं तात्पर्य आचार विचार काय होतील, भ्रष्ट होतील. जैसा घरी आपुला वाणी वसे, अग्नी लागला तो अनेकही प्रज्वळीला जाळून निघाली. अरे ज्याप्रमाणे आपल्या घरात जर अकस्मात आग लागली, सहज अकस्मात आग लागली, किंवा एखाद्या लायटरच्या म्हणा किंवा माचीच्या कडीच्या माध्यमातून म्हणा, आणि अकस्मात आग लागल्यानंतर जसं संपूर्ण घर पेट धरतं. पूर्वीचे घरं तर असे असायचे, आता माऊलीच्या काळामध्ये त्यावेळेस तर सगळे झोपड्याचे घरं जास्त असायचे, लाकडाचे झोपड्याचे. त्यावेळेस कुठे एवढे सिमेंटची घरं होते. पण ज्यावेळेस अरे आता बी सिमेंटचे घरं असू द्या, फर्निचर वगैरे प्रत्येक घरामध्ये असतं, एकदा आग लागली की पूर्ण घर पेटतं. तसं एकदा आग लागल्यानंतर घर तर पेटतं, पण शेजारच्या घराला सुद्धा पेटवतं का नाही. अरे बिल्डिंगमध्ये आग लागली, मोठी 10 मजली बिल्डिंग आहे, एका फ्लॅटमध्ये आग लागली तर दुसऱ्या फ्लॅटला सुद्धा ती हानी पोचवते. हळूहळू संपूर्ण बिल्डिंगच काय करते, पेट घेते, संपूर्ण बिल्डिंग जळायला लागते. आणि एका घरी जरी आग लागली तरी ती संपूर्ण घराला कशी करते, जाळून टाकते. त्या पद्धतीने माऊली उदाहरण सांगितलं. अरे एक जरी व्यक्ती हा काय झाला, संग दोषाने लिप्त झाला तरी अनेक व्यक्ती याला काय होतील, सोबती होतील. आणि जसं ते अनेक घरांना जसं तो अग्नी जाळून टाकतो, तसं या पद्धतीने वर्णसंकर झाल्यामुळे एकमेकांना हे सोबती करतील, आणि त्यामुळे काय होईल, कुलधर्म नष्ट होईल. तर तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्त येणे. माऊलीने ते सांगितलं आहे. त्याप्रमाणे दुष्ट कुळाच्या संगतीमध्ये राहून जे लोक आपले कर्म करतात ते देखील संसर्ग दोषाने दूषित होतात. अरे जे लोक आपलं कर्म करतात ते सुद्धा संसर्ग दोषाने दूषित होतात, दृष्ट कुळाच्या संगतीमध्ये राहून. आणि म्हणून तुमचे घरचे लोक काय म्हणतात, अरे बाबा त्या मुलासोबत खेळू नका, कारण तो मुलगा कसा आहे, व्यसनी आहे. त्या मुलासोबत जाऊ नका, तो मुलगा चांगला नाही, कारण तुमच्या घरच्यांना माहिती याच्यासोबत गेला तर हा सुद्धा तसाच करेल. अरे त्या मुलासोबत राहू नका, कारण तो चोर आहे, त्याच्या संगतीमध्ये गेला तुम्ही सुद्धा चोरी करसाल. आणि म्हणून जसं दृष्ट कुळाच्या संगतीमध्ये राहून जे लोक आपले कर्म करतात ते देखील संसर्ग दोषाने दूषित होतात, दृष्ट कुळाच्या संगतीमध्ये राहून. अरे कर्ण जो होता, कर्ण कोणाचा मुलगा होता, कर्ण कोणता, कुंतीचा पुत्र होता. कर्ण काही राधे नव्हता, कर्ण कोणताही होता, पण तरीही सुद्धा संगत कोणाची होती, दुर्योधनाची. अरे दुर्योधनाची संगत असल्यामुळे तो मारला गेला, नाही तर खरा पांडवाचा जो काही उत्तराधिकारी होता तो कोण होता, कर्ण झाला असता, कारण तो सगळ्यात मोठा होता. परंतु कर्ण न होता, कर्ण हा दृष्टाच्या संगतीत म्हणजे दुर्योधना आधीच्या संगतीत असल्यामुळे तो होऊ शकला नाही. म्हणून संसर्ग दोषाने कसं होतं, तर दूषित होतं. त्याप्रमाणे या ठिकाणी तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. अरे त्याप्रमाणे मग अरे या महादोषामध्ये किंवा या दोषामुळं काय होईल, तर भयंकर काय होईल, तर अशा नरक यातना आम्हाला भोगाव्या लागतील. अरे आम्हाला तर भोगावे लागतील, परंतु आमचे जे काही कुलातील जे काही लोक आहे किंवा स्वर्गवासी झालेले आहे, जे पितर आहे, त्यांना सुद्धा नरकवास प्राप्त होईल. पडलिया तिये ठाई, मग कल्पांत ही उकुल नाही, एसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. आणि अशा पद्धतीने एकदा का या नरक यातना भोगायला सुरुवात झाली
तर त्यानंतर सांगतात की कल्पांतही त्यामधून सुटका होणार नाही. काय होणार नाही? सुटका. पण आता आज कोण असा विचार करतं? पहिली गोष्ट तर आजच्या काळामध्ये देव धर्म मानणारे लोक फार कमी झाले. लोक म्हणतात की कशाचा देव कशाचं काय. अरे लोकांचा एकच सिद्धांत आहे, भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्यासी. आहे तर घ्या म्हणतात खाऊन. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमना कुतः. अरे यावत जीवेत, आता हे जीवन मिळालंय मस्त सुखाने त्याचा भोग घ्यायचा आहे. काय करायचं आहे? सुंदर प्रकारे चांगलं भोजन करायचं, चांगले वेगळ्या प्रकारचे पदार्थ खायचे, वेगळ्या प्रकारचे पैसे नसलेले लोकांकडून कर्ज काढायचं, चांगल्या पद्धतीचे गावरान गाईचं तूप घ्यायचं आहे का नाही, तूप खायचं आणि मग पैसे द्यायची वेळ आली मग पैसे हात वर करून द्यायचे. आणि मेल्यानंतर तरी कोण कोणाला पैसे मागायला येणार आहे? अरे तारण दिलं तर पैसे जातील, तारणच नसलं तर काही पैसे घेतील का कोणी? अरे तुमची जमीन लिहून दिली तर ती जमीन घेतील, पण तुमची जमीन जर लिहून दिली नाही, काहीच लिहून दिलं नाही, फक्त पैसे दिले तर तुम्हाला पैसे मागायला येतील का? नाही. अरे मेल्यानंतर कोण कोणाला पैसे मागणार आहे? म्हणून हे जे काही चार वागी लोक आहे ते म्हणतात भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्यासी. त्यांच्यासाठी हेच असतं. म्हणून त्यांना काही आपले पूर्वज नरकात जातील का आपण नरकात जातील, काय होईल त्याचा परिणाम, हे त्यांना त्याची काही गरज नसते किंवा त्यांना काही त्याचं घेणं देणं नसतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की अर्जुन जो आहे तो अर्जुन मात्र या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की तो पापभीरू आहे. पापभीरू म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, की पाप करण्यास तो घाबरतो, त्याला काय म्हणतात? पापभीरू. अरे हे जर आपण केलं तर काय होईल? पाप होईल, हे करणं योग्य नाही. आता अर्जुनाच्या मनामध्ये हाच एक गोष्ट येत आहे की आपण केल्यानंतर, हे कर्म केल्यानंतर, कुळघातक केल्या, कुलाचा घात केल्यानंतर हे सगळे दोष आपल्याला लागतील आणि या दोषामुळे आपण तर नरकातच जाऊ, परंतु आपले जे पूर्वज आहे ते सुद्धा नरकात जातील. देवा हे विविध काने ऐकी जे परी अजूनीवरी त्रासून उपजे हृदय व्रजत्व काय की जे अवधारी पा. लय सुंदर ओवी या ठिकाणी माऊलीने लिहिली आहे की अर्जुन जो आहे तो अर्जुन काय म्हणत आहे बघा. देवा हे विविध काने ऐकी जे, अरे हे वेगळ्या प्रकारे मी तुला सांगत आहे आणि पोट तिडकीन सांगत आहे, तसं सांगत नाही अर्जुन. विविध प्रकारचे बोलणं हा देव फक्त ऐकून घेत आहे, परंतु अजून तुला त्यात काही वाटत नाही किंवा काही त्रास होत नाही. अरे एवढा पोट तिडकीने मी सांगत आहे. एखाद्याला सांगत आहे बाबा पोट तिडकीने, बाबा अभ्यास कर, 10वीचे पेपर आले, अभ्यास कर, आणि कितीही सांगितलं तर तो सिरियस घेत नाही. काय घेत नाही? तो सिरियस घेत नाही, तो नॉर्मल घेतो. तो पाहू, अजून टाईम आहे 2 महिने, झोपू द्या नंतर पाहू, आहे का नाही. असं करता 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 परीक्षा जवळ येते. काय येते? परीक्षा जवळ येते. मग खडबडून जागी होतो, अरे पेपर आले, आपला तर अभ्यास काहीच नाही. तसं या ठिकाणी अर्जुन बोलत आहे, देव काही बोलत नाही. अर्जुन बोलतोय फक्त, पण देव फक्त ऐकून घेत आहे. काय ऐकून घेत आहे? अर्जुनाचं बोलणं ऐकून घेत आहे. अर्जुनाचा एक शब्द, देवाचा एक शब्दही अजून निघालेला नाही, देव काही बोललेला नाही. आणि अर्जुन आश्चर्य व्यक्त करत आहे, देवा मी एवढं बोलतो आहे, एवढं सांगतो आहे, तू काहीच बोलत नाही. अरे तुझं हृदय का वज्राचं झालं का? अरे वज्रासारखं हृदय झालं. अरे वज्र असं आहे की ते कशानेही फुटत नाही, असं कठोर हृदय. सांगायचं तात्पर्य म्हणजे देवा तुझं हृदय कसं झालंय? कठोर. अरे आपण म्हणतो ना, अरे त्याचं हृदय कसं आहे? कठोर आहे. कसं आहे? त्याला मेलं काय कोणी, जगलं काय, त्याच्याशिवाय काही प्रेम दिन काही राहत नाही. आणि एखाद्याचं हृदय कसं आपण म्हणतो? अरे कोमल हृदय आहे म्हणतो का नाही आपण? अरे सार्थकचं हृदय कसं आहे? कोमल आहे. आणि फाळकेबाचं कसं आहे? कठोर आहे. अरे बोलताना आपण असं म्हणतो, अरे कठोर हृदयाचा माणूस आहे तो. काय म्हणतो? त्याला काही कोणाचं घेणं देणं नाही, कोणी जगो काय, मरो काय, तरो काय, काही घेणं देणं नाही. तसा अर्जुन म्हणत आहे, मी एवढा काकुळतीला आलो आहे, मी एवढा तडफडून सांगत आहे, मी एवढं पोटतिडकीने सांगत आहे, मी एवढ्या तडबडीने सांगत आहे, तळमळीने सांगत आहे, तरीही सुद्धा तू काहीच प्रतिक्रिया देत नाही. तुझं हृदय काय वज्रासारखं झालंय का? तुझं हृदय जे आहे ते वज्रासारखं कठोर केले आहेस काय? कोणाला विचारत आहे? देवाला. आणि पुन्हा अर्जुन म्हणते, अपेक्षित राज्य सुख जया लागी
ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अभिरुना. अरे कुलक्षय करून ज्यांच्यासाठी राज्यसुखाची इच्छा करायची आहे ते शरीर तर क्षणभंगूर आहे आणि इतर कळून देखील अशा घडणाऱ्या महापातकाचा त्याग का करू नये. अरे कुलक्षय करून काय करायचं आहे, राज्यभोग भोगायचा आहे. अरे युद्धामध्ये पांडव जिंकल्यानंतर पांडवांना काय मिळणार होतं, काय मिळणार पांडवांना, राज्य मिळणार आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये काय मिळणार आहे, राज्य मिळणार आहे. कशाच्या मोबदल्यामध्ये, युद्धाच्या मोबदल्यामध्ये. युद्ध जिंकल्यानंतर अर्जुन एवढा तत्वज्ञानाच्या गोष्टी करत आहे. देवा हे शरीर कसं आहे, कसं आहे, नश्वर आहे. आणि नश्वर शरीरानं, या नश्वर शरीरासाठी एवढं युद्ध करायचं आणि मग त्याला काय करायचं तर भोग भोगायचं. आणि हे क्षणभंगूर शरीर आहे का नाही, देह क्षणभंगूर आहे, जाणार आहे, काळोबा खाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. घडी घडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. अरे क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. मग क्षणभंगूर जर जीवन आहे देवा, क्षणभंगूर जर हे शरीर आहे, हे नाशवान शरीर आहे, क्षणभंगूर राहणार हे आहे, तर मग हे क्षणभंगुरासाठी मी एवढ्या मोठ्या पद्धतीने पाप का करू, एवढ्या मोठ्या पद्धतीने पातक का करू, एवढ्या मोठ्या पद्धतीने महापातक का करू, मी याचा त्याग का करू नये, देवाला विचारत आहे. अरे एखादी गोष्ट तुम्ही कधी म्हणता ना की महाराज मला हे करायचं, काय करायचं, मी ही गोष्ट का करू नये. अरे मी जर म्हटलं तुम्हाला की बाबा अरे अमुक गोष्ट करणं योग्य नाही, मग मी का करू नये, मी केली, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं असतं की मी केली पाहिजे. परंतु या ठिकाणी जो अर्जुन म्हणत आहे मी का करू नये, त्या का करू नये, म्हणजे याचा अर्थ मी हे युद्ध करायला नाही पाहिजे. अरे एखादी गोष्ट तुम्हाला जर म्हटलं की बाबा काय की फाळके बाबा तुम्हाला असं म्हटलं की बाबा तुम्ही काय करा की तुम्ही जा आणि आपल्या गोशाळेवर जा आणि गोशाळेवर जाऊन गायीची सेवा करा, तर तुम्ही काय म्हणसाल, मी का करू, मी का करू, म्हणजे याचा अर्थ मी करणार नाही. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी अर्जुन सुद्धा हेच म्हणत आहे, मी का हे असं पातक करू. अरे ह्या नश्वर जीवनासाठी, शरीरासाठी, म्हणजे याचा अर्थ मला करायचं नाही, याचा अर्थ मला करायचं नाही, मला लढायचं नाही, मला युद्ध करायचं नाही, मला युद्धाची हौस नाही, मला लढवून या सगळ्यांना हे करायचं, मला काही तिची हौस नाही. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले, सांग पा काय थे कुले घडेल आम्हा. अरे या वाढ वडिलांना यांचा वध करावा काय, आणि या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणं सुद्धा म्हणजे त्यांचा वध करावा. या दृष्टीने जे हे वडील सकळ आपले, हे जे काही आपले संपूर्ण वडील, हे वडील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांच्यासोबत युद्धामध्ये उभे होते ते, आणि अर्जुनापेक्षा मोठे त्यांच्या वडिलाच्या याचे हे वडील सकळ यांना मारायचं आहे. वधावया दिठी सुदले, सांगपा काय थेकुले घडेल आम्हा. अरे निस्तं यांना मारण्याचा विचार जरी केला, त्यांच्या दृष्टीने, तशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं तरी सुद्धा महापाप घडेल. काय घडेल, महापाप घडेल. आणि तू सांग की यांचा वध कसा करायचा. त्या दृष्टीने जरी पाहिलं तरी काय घडेल, तरी सुद्धा पाप घडेल. आणि म्हणून हे तूच सांगा यांचा वध आम्ही कसा करावा. आता अर्जुनाचं जे सांगणं आहे ते सांगणं संपलेलं नाही. अर्जुन जो आहे, अर्जुन पुन्हा काय बोलतो ते बघा एकदा. यदि मां प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेद. सांगतो हा जो अर्जुन आहे तो म्हणतो यदि शस्त्रपाणयः, अरे जरी या धृतराष्ट्राचे जे म्हणजे धार्तराष्ट्र हा जे धृतराष्ट्राच्या पक्षाकडील जे लोक आहे यांनी हातात शस्त्र घेऊन रणे युद्धभूमीमध्ये अप्रतिकारम
सामना न करणाऱ्या अशस्त्रम शास्त्ररहित मला हन्युः ठार केले, तत् ते मे माझ्यासाठी क्षमतरम फारच कल्याणकारी असेल भवेत. अरे जर समजा यदा कदाचित यांनी म्हणजे कुणी, की जे धारतराष्ट्राकडून जे आहे किंवा धृतराष्ट्राकडून जे लढण्यासाठी आले आहे, यांनी मला जरीही प्रतिकार न करणाऱ्या मला या लोकांनी मला जरी रणांगणावर मारलं तरी सुद्धा ते मी माझ्यासाठी कल्याणकारी समजेल किंवा कल्याणकारी माझ्यासाठी ते होईल, असं कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे. आता बघा या ठिकाणी हा जो काही अर्जुन आहे, हा अर्जुन ही भाषा बोलत आहे. पण अर्जुन ही भाषा बोलत आहे, परंतु हीच भाषा ही बाकीच्यांच्या मुखातून येत नाही. ही केवळ अर्जुनाच्याच मुखातून ही भाषा येत आहे. अर्जुनच बोलत आहे. जर विचार केला आपण तर या ठिकाणी अर्जुनाला युद्ध पाहिजेत नाही, परंतु हेच युद्ध जर विचार केला तर युधिष्ठिर हे सोडणार आहे का? नाही. कारण युधिष्ठिर हा कुंतीचा ऐकणार आहे. कुंती जे सांगेल ते करणार आहे. आणि जर मातेच्या आज्ञेने जर ते द्रौपदी सोबत 5 भाऊ लग्न करू शकतात. किती भाऊ? 5 भाऊ लग्न करू शकतात. कोणासोबत? तुम्हाला माहिती का इतिहास? माहिती? अरे ज्यावेळेस प्रत्येक वेळेस काही आणलं तर आई म्हणे वाटून खा 5 जण. काय करे? 5 जण वाटून घ्या, 5 जण वाटून घ्या. आज आम्ही हे आणलं, अरे 5 जण वाटून घ्या. आज आम्ही ते आणलं, 5 जण वाटून घ्या. प्रत्येक वेळेस अरे 2 माद्रीचे मुलं होते आणि 3 कुंतीचे होते. त्यातले 3, एक युधिष्ठिर, नंतर अर्जुन, तिसरं भीमदादा, ही कुंतीचे पुत्र होते. आणि नकुल आणि सहदेव हे कोणाचे होते? माद्रीचे पुत्र होते. तर ज्या वेळेस युधिष्ठिराने द्रौपदीला आणलं आणि या द्रौपदीला आणल्यानंतर आईला सांगितलं की आई आम्ही हे आणलं, तर आईनं बरोबर ते ऐकलं नसेल म्हणा किंवा ते ऐकायच्या कानावर, पण आई रोजच्या प्रमाणे 5 भाऊ वाटून घ्या. काय म्हणाली? 5 भाऊ वाटून घ्या. मग शेवटी मातेच्या आज्ञेने यांनी काय केला? 5 जणांनी द्रौपदीशी काय केला? विवाह केला. तर सांगायचं मातेच्या आज्ञेने जर 5 जणांसोबत विवाह, हे 5 भाऊ द्रौपदी सोबत विवाह करू शकतात, तर मग मातेच्या आज्ञेने युधिष्ठिर हा लढू शकणार नाही, युद्ध करू शकणार नाही. युधिष्ठिराच्या मनामध्ये जे अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालं ते युधिष्ठिराच्या मनामध्ये काही नाही. आणि दुसरी गोष्ट, युधिष्ठिर जरी लढला नाही तरी भीमदादाने शपथ घेतली होती. केव्हा शपथ घेतली होती? ज्यावेळेस दुर्योधन म्हणाला होता कुणाला? द्रौपदीला. अशी मांडी केली आणि मांडीवर द्रौपदीची जागा कुठे आहे म्हणे? इथे आहे, मांडीवर आहे, जांघेवर आहे. असं म्हणल्यानंतर त्या भीमाने त्याच वेळेस प्रतिज्ञा केली होती की मी तुझी जांग जी आहे ती जांग फोडल्याशिवाय राहणार नाही. दुसरी प्रतिज्ञा अशी केली होती, या कौरवामधला एक कौरव सुद्धा जिवंत ठेवणार नाही. मग या कौरवांना जी मारण्याची प्रतिज्ञा केली होती, कोणी केली होती प्रतिज्ञा? भीमाने केली होती. मग तो काय मागे सरणार होता? अरे अर्जुन जरी एखाद्या वेळेस मागे सरला तरी तो सरणार होता का मागे? तो नसता सरला. आणि एखाद्या वेळेस भीम जरी मागे सरला असता तरी सुद्धा जे काही द्रौपदीचे पिता होते द्रुपद आणि धृष्टद्युम्न यांनी आपल्या मुलीचा आणि बहिणीचा बदला घेण्यासाठी त्यांच्यासोबत ते लढलेच असतात. अरे या ठिकाणी महाभारतामध्ये श्लोक आहे, यदी भीमा अर्जुन कृष्ण कृपणोः संधी कामुको पिता मे योस्यते वृद्धः स पुत्रेर महारथेः पंचचैव महावीर्याः पुत्रा मे मधुसूदनम अभिमन्युम पुरस्कृत्यम योस्यन्ते कुरुभिः सह. अरे एखाद्या वेळेस जर कदाचित नसते लढले हे तरी सुद्धा द्रौपदीचा भाऊ आणि द्रौपदीचा पिता रडला असता. आणि आणखीन जे काही द्रौपदीचे पुत्र आहे
अभिमन्यू आहे, आणखीन सौभद्रेचा पुत्र अभिमन्यू आहे आणि द्रौपदीचे पुत्र आहे, हे सुद्धा आईच्या अब्रूसाठी लढले असते. फक्त अर्जुनाच्याच मनामध्ये हे सगळं चालू आहे, बाकी कोणाच्या मनामध्ये हे सगळं चालू नाही. म्हणून हा अर्जुन जरी म्हणत असेल की मला लढायचं नाही, परंतु बाकीचे सगळे लढण्यासाठी तयार झाले होते. म्हणून सांगायचं तात्पर्य, अर्जुन म्हणत आहे की यांनी मला मारावं, पण अर्जुन म्हणजे संपूर्ण युद्ध नाही. अर्जुन म्हणजे काही अर्जुन संपला म्हणजे युद्ध संपलं असं नाही. अरे अर्जुनाला एकट्याला जरी मारलं तर बाकीचे लढणार नाही का? बाकीचे लढणारच होते, पण अर्जुनाला असं वाटत होतं की मी संपलो म्हणजे युद्ध संपेल, तर असं नाही. म्हणून घटना जी घडणारी असते, जे होणार असतं ते होतच असतं. आता माऊली काय म्हणतात एकदा पाहू. पण आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे. काय सांगतात की यावर आता हे याच्यापेक्षा, कशापेक्षा, ह्या लढण्यापेक्षा आम्ही काय करावं, यांचे बाण सहन करावे. आणि बाण सहन करून आम्ही काय करावं की यांचे, या कौरवाने आम्हाला मारावं ते आम्ही सहन करू. आता यावर जे जियावे तयापासून हे बरोबर, जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे, की त्यापेक्षा हे शस्त्र टाकून द्यायचे आणि कौरवाचे बाण सहन करायचे, हे उत्तम. काय, हे योग्य आहे, उत्तम आहे, हे योग्य आहे. असं कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे. तयावरी होय जे तुके, ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही. अरे असं केल्यानं दुःख भोगावे लागलं तरी चालेल, तसे शेवटी मृत्यू आला तरी चांगले, परंतु यांचा वध करण्याची, पातक करण्याची इच्छा माझी नाही. यांना लढण्याची, यांच्यासोबत लढण्याची, यांचा वध करण्याची इच्छा नाही. एखाद्या वेळेस यांनी आमच्यावर बाण मारले किंवा बाण सोडले तर त्यामध्ये मृत्यू आला तरी चालेल, परंतु आम्ही लढणार नाही. ऐसे देखून सकळ अर्जुन आपले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. अरे असं पाहून जो अर्जुन आहे तो म्हणत आहे की या रणांगणावर आपले सर्व कुळ पाहिले आणि तो म्हणाला याचा वध करून मिळवले राज्य म्हणजे केवळ नरक भोग आहे आणि तो मला भोगायचा नाही. आणि अशा पद्धतीने अर्जुन हा युद्धातून हळूहळू माघार घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण माघार घेतली का? नाही. अजून अर्जुनाचं सांगणं संपलेलं नाही. उद्याच्या चिंतनामध्ये आपले जे काही पहिला अध्याय आहे, हा ज्ञानेश्वरीतील पहिला अध्याय समाप्त होणार आहे. तर आजची जी काही सेवा आहे ती माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.